आपण पाहताय मुंबई ईस्ट वेस्ट। महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिक क्रीडा विश्वाशी जोडणाऱ्या प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या सीझनची आज घोषणा झाली। गेल्या 2 सीझनच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाही 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान स्पर्धेचा तिसरा सीझन पार पडणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज याची घोषणा केली। नुकत्याच पार पडलेल्या पात्रता फेरीनंतर राज्यभरातून आलेल्या 32 संघांपैकी 16 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले। वरळीच्या NSCI डोम इथं ही अंतिम फेरी रंगणार आहे। यावेळी दहीहंडीचा हा मराठी खेळ आणि गोविंदांचं नाव जागतिक स्तरावर जावं अशी इच्छा सरनाईकांनी व्यक्त केली। यावेळी प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक देखील उपस्थित होते। माझी जी मागणी होती की दहीहंडीला एक स्पोर्ट्सचा दर्जा द्यावाने त्या माध्यमातून आमच्या सरकारनं ते मान्य केलं। प्रो गोविंदा हे स्पोर्ट्स 3 वर्षापासून चालू झाला। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य आमच्या ह्या प्रो गोविंदाला मिळालं आणि म्हणून हा प्रो गोविंदा इकडे उभा आहे। आम्ही हा विचार करतोय की आमचा हा खेळ सर्वसामान्य मराठी लोकांचा, सर्वसामान्य मराठी मुलांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावं आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आमच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी, आमच्या मुलांना शासनाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मिळावं। प्रो गोविंदामध्ये आमचे जे खेळाडू आहेत म्हणजे 3200 गोविंदांना 16 संघाच्या माध्यमातून 200 खेळाडू प्रति संघ आपण जे देणार आहोत संधी, त्याच्या माध्यमातून या गोविंदांना भविष्यातही फायदा व्हावा, जसे जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी, त्यांना अनेक गोष्टींचा त्या शासनाच्या माध्यमातून त्यांना फायदा व्हावा, अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून आम्ही सगळे मेहनत करत असतो। आपल्या दहीहंडीमधला जो गोविंदा आहे त्या गोविंदाची सुद्धा स्वतःची एक त्याची प्रतिमा तयार व्हावी, त्याची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचं करतोय आयोजन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।